पोलीस आपत्कालीन सेवा 112 वर फेक कॉल करणं एका महिलेच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या महिलेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत. मी सत्यशील दबडगे आपल्या सर्वांचं सत्यशील ऑफिशियल मध्ये हार्दिक स्वागत करतो. पोलीस आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या 112 क्रमांकावर काही लोक जमून मला त्रास देत असल्याचा कॉल 112 वर एका महिलेने केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचारी विजय लबडे, रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे यांनी रात्रीच रामपुरी गाव गाठलं. या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी कोणतीही घटना अशी घडली नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. यानंतर ज्या महिलेने 112 वर कॉल केला होता तिच्याशी पोलीस कर्मचाऱ्यांनी संपर्क केला आणि तिला विचारला असता तिनेही उडवाउडवीचे उत्तरे दिली. उडवाउडवीचे उत्तरे दिल्यानंतर या महिलेची सखोल माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की यापूर्वीही या महिलेनं 112 वर कॉल करून या ठिकाणी पोलिसांचा वेळ वाया घातलेला आहे. या प्रकरणी फेक कॉल केल्याप्रकरणी विजय लबडे यांच्या तक्रारीवरून इंदुमती भंडे राहणार रामपुरी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 112 कॉल हा पोलिसांनी आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण एखाद्या संकटात असू तेव्हा या 112 आपल्याला डायल करायचा असतो, पण विनाकारण या 112 वर कॉल करण्याचं फॅड वाढलेलं आहे. यामुळे गुन्हे दाखल करण्याचंही प्रमाण वाढलं आहे. तुम्हीही 112 वर फेक कॉल करू नका आणि सतर्क रहा. मी सत्यशील दबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.